नमस्कार, मी तुलना. आपण पाहत आहात देववाणी. आता पाहूया आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा. ताडोबा मार्गावरील तुकुम परिसरात पुन्हा एका निष्पाप नागरिकाचा बळी गेला आहे. अपघातात 53 वर्षीय सायकल स्वार विनायक पराते यांचा बस खाली चिरडून जागीच मृत्यू झाला आणि चंद्रपूर महानगरपालिका पुन्हा एकदा खळबळून जागी झाली. अपघात झालेल्या ठिकाणच्या फुटपाथवरील अतिक्रमण हटवण्यास पालिकेने घाईघाईने सुरुवात केली. म्हणजेच जोपर्यंत कोणाचा बळी जाणार नाही तोपर्यंत चंद्रपूर महानगरपालिका शहरातील कोणत्याही अतिक्रमणावर कारवाई करणार नाही का, असा संतप्त सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. चंद्रपुरात मुख्य चौक, मुख्य रस्त्यांपासून तर शहराच्या प्रत्येक रस्त्यावर लहान मोठ्या व्यावसायिकांनी अतिक्रमण करून ठेवले. मग अजून किती बळी गेल्यानंतर पालिकेला जाग येणार आणि शहरातील अतिक्रमणे हटवणार, असा संतप्त सवाल चंद्रपूरकर विचारत आहेत. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक म्हणजेच एटीएस आणि चंद्रपूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत चंद्रपूर जिल्ह्यातील 3 संशयित तरुणांची कसून चौकशी केली असता पाकिस्तानमध्ये बसून भारताविरोधात कट रचणारा कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय तरुणांना आपल्या जाळ्यात ओढत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार घुग्गुस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 2 आणि दुर्गापूर मधील एका तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. एटीएस आणि चंद्रपूर पोलिसांनी या तिघांची अनेक तास सखोल चौकशी केल्यानंतर या तरुणांचा थेट देशविघातक किंवा घातपाती कारवायांमध्ये सहभाग असल्याचे कोणतेही ठोस पुरावे आढळून न आल्याने त्यांची सुटका करण्यात आली आहे. मात्र यामुळे तपास थांबलेला नाही. सुरक्षा यंत्रणांनी या संशयितांच्या हालचालींवर करडी नजर ठेवली असून त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जाते. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार पाकिस्तान स्थित गँगस्टर शहजाद भट्टी इंस्टाग्राम, फेसबुक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून भारतीय तरुणांशी संपर्क साधत होता. मोठ्या पैशांचे आमिष दाखवत त्यांना देशविरोधी आणि घातपाती कारवायांसाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर एटीएसने राज्यभर तपासाची व्याप्ती वाढवली असून अशा संशयास्पद सोशल मीडिया संपर्कांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यातली. दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू तस्करांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून तब्बल 8,24,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. मात्र मुख्य आरोपी जंगलाचा फायदा घेत फरार झालाय. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कुनखडा फाटा येथे सापळा रचून संशयित महिंद्रा एक्सक्लुझिव्हला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने यू टर्न घेत भरधाव वेगाने पळ काढला आणि एका 4चाकी वाहनाला धडक देत तो जंगलाच्या दिशेने फरार झाला. पोलिसांनी हार न मानता पाठलाग सुरू ठेवला. अखेर नवरगाव जंगल परिसरात संशयित वाहन बेवारस अवस्थेत आढळून आले. आरोपी मात्र जंगलाचा फायदा घेत पसार झाला होता. वाहनाची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात देशी विदेशी दारू आणि तस्करीसाठी वापरलेली XUV असा 8,24,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी राजेंद्र सपन मंडल याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तो अद्याप फरार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा पोलिसांनी सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या बळावर हरवलेले व चोरीला गेलेले 11 मोबाईल फोन शोधून काढण्यात यश मिळवले आहे. या मोबाईलची एकूण किंमत जवळपास 2 लाख रुपये इतकी असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ते त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले. मोबाईल हरवल्यानंतर अनेकदा त्याचा वापर सायबर गुन्ह्यांसाठी होण्याची भीती असते. मात्र नागरिकांनी वेळेत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यामुळे आणि पोलिसांनी आधुनिक तांत्रिक प्रणालींचा प्रभावी वापर केल्यामुळे हे मोबाईल विविध ठिकाणांहून शोधण्यात यश आले. दरम्यान मोबाईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास घाबरून न जाता तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा आणि अधिकृत पोर्टलवर माहिती द्या, असे आवाहन गडचिरोली पोलिसांनी केले आहे. तर हे होतं आजचं सविस्तर बातमीपत्र. पुन्हा अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा देववाणी. तोपर्यंत नमस्कार.